अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। यंदा सुद्धा भाजपचं सरकार येईल, मात्र 400 पार न होता 300च्या आसपास कुठेतरी जागा येतील, तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचा पण त्यांनी निकाल दिलेला आहे। काय वाटतं काय होईल? मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे। आता अनेक लोक, अनेक सर्वे एजन्स्या इकडे असं होईल, तिकडे तसं होईल, 400 पार होतील, 450 होतील, 350 होतील। मला वाटतं किती दिवस राहिले, तर 4-5 दिवस राहिलेले आहेत, पण त्याची वाट बघावी आणि त्यावेळेला आपण बघू कोणाचं बाकीत खरं झालं, कोणाचं खोटं झालं। जळगाव लोकसभेचा एक अहवाल आहे, रिपोर्ट आहे की करण पवार या ठिकाणी विजय होतील असं सांगितलं जातं आहे। दुसरीकडे तुम्ही चांगलं आहे, लीडचा अहवाल केला, चांगलं आव्हान आहे। दिलं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आता सगळ्या या बातम्या किंवा हे सगळे निराधार सगळ्या गोष्टी, हे भविष्यकार, याच्यापेक्षा 4 तारखेला आपण भेटू ना। मग तुम्ही मला सांगा कोण निवडून आलं, कोण पडलं, म्हणून आपण बोलू त्या विषयावर। तुमचा काय कौल सांगतो? जनतेचा कौल काय सांगतो? आता मी सांगितलं जळगाव, रावेर, महाराष्ट्रात उच्चांक मतं राहतील आमची। जागा किती आहेत उत्तर महाराष्ट्रात? कुठे? सर्वच्या सर्व आणि 6 जागा बीजेपीच्या आहेत। 6च्या 6 जागा निवडून, आता लिहून घ्या, हे नोट करून घ्या। 6च्या 6 जागा बीजेपी। सगळ्यात जास्त चांगला निकाल जो आहे राज्यामध्ये हा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी देईल। देशामध्ये काय मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, जागा जोरदार। आता तुम्ही आता भविष्यकारासारखं मला विचारता का की हात बघा आणि सांगा जागा किती येतील म्हणून? आता तुम्ही बघा काय होतं। सुस्पष्ट बहुमत आम्हाला मिळेल, मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी खासदार आमचे निवडून येतील आणि मोदीजी या देशाचे पुन्हा 3ऱ्यांदा पंतप्रधान होतील।